हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मटणाचा रस्सा अगदी सोप्या पद्धतीत। इथे मी अर्धा किलो मटण घेतले। त्यानंतर कुकरमध्ये एक पळी तेल टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा, तो चांगला लाल झाला की त्यामध्ये मटण टाकून घ्यायचं, स्वच्छ धुतलेलं। त्यानंतर हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं। हे थोडं 10 मिनिटं परतायचं। चांगलं पाणी सुटलं की त्यानंतर वर एक ताट ठेवायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि तेच पाणी गरम झालं की कुकरमध्ये ओतून घ्यायचं। तीन शिट्ट्या काढल्या की मग मटण आपलं चांगलं शिजतं। आता इथे मी पाणी ओतून घेतले, गरम झालेलं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या। आता आपल्याला लागणारा मसाला, त्यासाठी आलं, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सुकं खोबरं, ह्या सगळ्याचा मसाला करून घ्यायचा रश्श्यासाठी। इथं आपला मसाला रेडी आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय। आता पातेल्यामध्ये 4 पळी तेल टाकून घ्यायचं। त्यानंतर वाटलेला मसाला टाकायचा, चांगलं परतून घ्यायचं। त्याला तेल सुटेपर्यंत परतायचं। त्यानंतर आपला घरचा मसाला, लाल तिखट, हे आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं। इथं धनेपूड टाकली 1 चमचा। चांगलं हलवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं मटणाचं शिजलेलं, म्हणजे मसाला चांगला व्यवस्थित भाजला जातो। त्यानंतर मटण टाकून घ्यायचं आणि हे मटणाचं पाणी, जेवढी लोक असतील तेवढं तसं कमी जास्त करायचं। बारीक गॅस करून चांगला उकळून द्यायचा रस्सा। हे बाकीचं मटण सुक्क करण्यासाठी ठेवले, रस्स्यामध्ये थोडंच टाकलं होतं, 2-3 पीस। चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता चांगलं हलवायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचं। चांगली खळखळ उकळी आली पाहिजे। इथं आपला रस्सा रेडी आहे। तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।